वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवू नका, वैष्णवीच्या वडिलांचं हगवणेच्या वकिलांना आवाहन। पत्रकार परिषदेत अनिल कसपटे भावुक, हगवणेंनी फॉर्च्युनर मागून घेतल्याचं केलं उघड, आरोपांची केली चिरफाड। वैष्णवी हुंडाबळी प्रकरणी पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, वैद्यकीय कारणानं जामीन मिळावा, लता हगवणेंची मागणी। वैष्णवी सोबत जे झालं ते दुर्दैवी, आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी, गौतमी पाटलाची एबीपी माझावर प्रतिक्रिया। बैलाच्या वाढदिवसाला हगवणेंनी गौतमीचा आयोजित केला होता डान्स। शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांना दणका, नाशिक, नागपूर आणि संभाजीनगर कारागृहांचा उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त पदभार काढला। सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही, सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका। लाडक्या बहिणींसाठी आदिवासी विभागाचा निधी पुन्हा वळवला, पण आदिवासी नेते मूग गिळून गप्प, तर निधी वळवला नाही, अर्थसंकल्पात आदिवासी विभागासाठी जादा तरतूद, फडणवीसांचं स्पष्टीकरण। शरद पवारांच्या झपाटून काम करण्याच्या वृत्तीचं फडणवीसांकडून कौतुक, राजकीय वर्तुळात नव्या समीकरणाची चर्चा, तर पवार भाजपसोबत जाणार नाहीत, संजय राऊतांचा दावा। संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचा गौडबंगाल कायम, 550 तोळ्यापैकी केवळ 30 तोळे सोनं परत मिळालं, 350 तोळे सोनं गेलं कुठे, लड्डांचा सवाल। माजी मंत्री धनंजय मुंडे विपश्यना केंद्रात, गेल्या 8 दिवसांपासून इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात मौन धारण। दोन 2024-25 मध्ये महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक, गेल्या आर्थिक वर्षात राज्यात 1.65 लाख कोटींचा एफडीआय, देशातील एकूण एफडीआय पैकी 40% गुंतवणूक महाराष्ट्रात, फडणवीसांची माहिती। 1 जूनपासून केवळ ई फाईल्सच्या माध्यमातून शासकीय कामकाज चालणार, कागदी फाईल स्वीकारणार नाही, महाराष्ट्र शासनाचे महत्त्वाचे आदेश। नक्षलवाद विरोधी कारवाईत पोलिसांना मोठं यश, कुख्यात नक्षलवादी कुंजाब हिडमाला ओडिशातून अटक, हिडमाकडून AK-47 आणि 35 गोळ्यात जप्त। मुंबई नाशिक महामार्गाजवळ भिवंडीजवळ पुन्हा प्रचंड वाहतूक कोंडी, जमीन सपाटीकरणाचं काम सुरू असल्यानं हजारो वाहनांचा वेग मंदावला।